बहिणींना पैसे मिळणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार। लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 26 तारखेपर्यंत पैसे टाकले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली महाराष्ट्रातल्या आणि इथल्या सगळ्या मायमाऊलींना सांगायचं आहे, हे पैसे तुमच्या करता राज्य सरकारनी, महायुती सरकारनी, मुख्यमंत्र्यांनी आम्ही दिलेले आहेत। हे तुमच्या अकाउंटला आहेत। हे तुमच्या सहीशिवाय तुम्हाला बाहेर अकाउंटमधनं काढता येणार नाही। त्याच्यामुळे इतरांनी कुणी पुरुष मंडळींनी मागितलं, दे जरा उसने दे, एवढ्या महिन्यापुरतं दे, तरी देऊ नका। तुमचे तुमच्या करताच ठेवा। तुम्हाला जिथं खर्च करायचे तिथं करा। हे तुम्हाला सबल करण्याकरता दिलेलं आहे, तुम्हाला सक्षम करण्याकरता दिलेलं आहे। तुमच्याही मनामध्ये काही येतं ते घेण्याकरता दिलेलं आहे। आम्ही पण राज्यामध्ये फिरत असताना आमच्या मायमाऊली सांगतात की दादा पहिले 3000 रुपये दिले। माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांनी सांगितलं अशा योजना आला की खरोखरीच लोकांना त्या आवडल्या पाहिजे, महिलांना त्या आवडल्या पाहिजे, आणि म्हणून आम्ही 8-10 योजना आणल्या। त्याच्यातून ही मुख्यमंत्री माझी लाडकी योजना, ही योजना चांगली आहे का नाही? चांगली असतील त्यांनी हात वर करा। महिलांना ही योजना चांगली वाटते का नाही? मग हात वर करा ना। जर हात वर नाही केले तर मग बंद करणार, मग त्याला इलाज नाही। याचा अर्थ घ्या, हात खाली घ्या। याचा अर्थ ही तुम्हाला आवडलेली आहे। ही योजना पुढे आपल्याला चालवायची आहे। माझ्या मायमाऊलींनो, तो तुमच्या हातामध्ये आहे। ही योजना मंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, पुढे 5 वर्षाच्या करता ह्या सगळ्या योजना तुमच्या चालू राहतील। कोण मायचा लाल तुमची योजना बंद करणार नाही, हा शब्द एक भाऊ या नात्याने मी आपल्याला सगळ्यांना देतो।